ते फुकट जातो ना क्लास, मागचा एक गेला ना. ठीक आहे. तर चला आपण सुरू करूया. ऑल द हो, बेस्ट. येस थँक्यू. मॅडम. थँक्यू मॅडम. सर्व देवी देवता, ग्रह, उपग्रह, नक्षत्र, तारे, पंचमहाभूत, कुलदेवता, वास्तुदेवता, मातृ पितृदेवता आणि गुरुदेवता सगळ्यांना माझा सविनय साष्टांग नमस्कार. ओम नमः शिवाय. जय श्री कृष्ण. जय श्रीराम. तर आपण आता आज हे डिस्क्लेमर लावायचंय का सर? आधी थांबा, लावून एकदा लावते. सर मागच्या वेळेस मला म्हंटले होते, मी नंतर लावले. एक मिनिट, आपण हे डिस्क्लेमर ठेवूया, मग मी पत्रिका लावते हा. हे बघा, आता तुम्ही सगळ्यांनी ही पत्रिका आधी लिहून घ्या. ही एका कलावंताची पत्रिका आहे. म्हणजे डेट ऑफ बर्थ आहे 11 नोव्हेंबर 1977. सकाळी 6:11 जन्म आहे. जातक पुरुष आहे आणि बॉम्बे हार्बर असं जन्मस्थळ आहे. म्हणजे ते वडाळा का कुठं त्या साईडला, पण तुम्ही असं बॉम्बे हार्बर टाकलं ना तर येईल तुम्हाला पत्रिका. लिहिलं मॅडम? हो, आता मी D1 कुंडली लावते. हे बघा, दिसते का? आधी सगळ्यांना सांगा. मला तर दिसते म्हणा, इथे दिसतच असेल तुम्हाला पण. तर ही तूळ लग्नाची पत्रिका आहे. हं? लग्नी चंद्र पण आहे, सूर्य आहे आणि शुक्र पण आहे. आणि धनस्थानात वृश्चिकेचा बुध आहे. तृतीय स्थानात म्हणजे एकही ग्रह नाहीये. चतुर्थ स्थानात पण एकही ग्रह नाही. पंचम स्थानात पण एकही ग्रह नाही. आणि षष्ठ स्थानात मीनेचा केतू आहे. सप्तमात मेष रास आहे, तिथे पण एकही ग्रह नाही. अष्टमात वृषभ रास, तिथे पण एकही ग्रह नाही. मग भाग्यात मिथुनेचा गुरु आहे. आणि दशमात कर्केचा मंगळ, लाभात सिंहेचा शनी आणि व्ययात आपलं हे कन्येचा राहू आहे. तर हे अशी म्हणजे ही ग्रहांची परिस्थिती आहे. तर आता आपल्याला या वर्षीचा हा विषय आहे मला वाटतं, कलावंतांचा. तर आपण, सर म्हणाले की आपण एक एक म्हणजे अशी वेगवेगळी पत्रिका घेऊ. मोस्टली आता सगळ्या पत्रिका या कलावंतांच्याच असतील. मी आधी माझं म्हणजे मला जे काय वाटतं ह्या पत्रिकेवरनं ते सांगते. मग नंतर माझं झालं की तुम्ही सगळ्यांनी फक्त एकेकानीच माईक उघडा आणि आपलं आपलं म्हणजे मत, की मी आता जे सांगेल, मग तुमचं पण काही वेगळं मत असेल ना, की हा जातक का कलावंत झाला, काय तुम्हाला ज्याला जे वाटेल ते. कारण आता हा ज्योतिषशास्त्री परीक्षेचा म्हणजे खूप मोठा अभ्यास झालाय. तर इथे तुम्ही मॅडम हा गुरु इथे काय फळ देईल असं असं न विचारता आपलं स्वतःचं मत सगळ्यांनी सांगा. म्हणजे सगळ्यांना एकमेकांकडनं असं आपलं ज्ञानाची देवाणघेवाण होईल. तर आता आपण सुरुवातीलाच बघूया. आता हे कलावंत आहे, नो डाऊट, इथे तर क्लिअर झालं. पण कलावंत कसे आहेत? तर हे जातक जे आहेत ना, तर कलावंतांमध्ये वेगवेगळे म्हणजे हिरो एक असतो साईड, तर हे चरित्र अभिनेता म्हणजे ज्याला कॅरेक्टर म्हणजे आर्टिस्ट म्हणतात. तर तसे आहेत हे जे जातक आहेत ते. तर आता तुम्ही लग्नातच बघा, की इथे लग्न लग्न म्हणजे तुळ राशीचं. स्वाती राऊत, तुमचा हे बंद करा व्हिडिओ. नो प्रॉब्लेम. हो, हो, चालेल चालेल, नो नो प्रॉब्लेम. तर तूळ लग्न म्हणजे तूळ लग्न कसं, शुक्राचं तर लग्न आहेच आहे, पण असं कलावंतांचं लग्न आहे की नाही ते. आणि लग्नेश लग्नात, आणि तो म्हणजे हा कुठला मालव्य नावाचा पंचमहापुरुष योग झाला तुम्हाला. हे तर खूप बेसिक आहे, तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल. आणि इथे चंद्र पण आहे शिवाय. म्हणजे हा शुक्र तर कलेसाठी चांगला आहेच, नो डाऊट. चंद्र पण चांगला आहे, सूर्य पण आहे. म्हणजे इथे यांचा अमावस्याचा जन्म आहे. तर आता तुम्ही हा म्हणजे सूर्य निचेचा किंवा असं असं नका विचार करू. पण हे जरी निचेचा असलं तर काय होईल, फार फार तर ह्या जातकाला म्हणजे थोडासा सुरुवातीला कॉन्फिडन्स कमी असू शकतो, किंवा त्यांना असं उदयास यायला थोडस विलंब लागेल असं आपण म्हणू शकतो. पण त्यांनी असं फारसं काही नाही, कारण हा मुळात लग्नेश लग्नात आणि तो म्हणजे मालव्य पंचमहापुरुष योगात आहे. त्याच्यामुळं सगळं असं
काही असं फारसं हे नाही, म्हणजे नो डाऊट यांना संघर्ष तर करायला लागलेलाच आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाहीये. मग त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे कलाकारासाठी कुठले कुठले ग्रह हवेत बघा. शुक्र तर मेन पाहिजेच, चंद्रही हवा, म्हणजे एक्सप्रेशन, त्या भावना, म्हणजे आणि असं पब्लिसिटी, म्हणजे ऑडियन्सच्या असं हृदयात जाऊन बसता, हृदयात जाणे म्हणजे आपण कसं एखादा कलाकार म्हणजे जरी तो साईड कलाकार किंवा असं चरित्र अभिनेता असेल तरी काही काही वेळेस कसं त्याची डायलॉग म्हणण्याची पद्धत म्हणा किंवा त्याचं एक्सप्रेशन होण्याचं, तर तो आपल्याला एकदम भावून जातो, म्हणजे तर तो असा आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवतो त्या म्हणजे कलाकाराला. तर तसं आहे, म्हणजे बुध इथे धनेश, म्हणजे धनेश नाही, सॉरी, धनात आहे. पण हा बुध कोण आहे, तर हा भाग्येश पण आहे, म्हणजे भाग्येश धनात आणि व्ययश पण आहे. तर व्ययश असल्यामुळं काय होईल की म्हणजे थोडंफार, थोडंफार नाही म्हणजे चांगलाच खर्च, तर खर्च यांचा जास्त होऊ शकतो. तो कोणासाठी होईल, तर कुटुंबासाठी. पण हा बूथ जो आहे ना, तर तो म्हणजे असं आपण म्हणतो ना डायलॉग बोलण्यासाठी किंवा संवाद फेक असं मराठीतनं आपण म्हणतो, त्याच्यासाठी म्हणजे तो चांगला आहे. कारण तो वृश्चिकेचा बूथ आहे ना, म्हणजे कसं असे गंभीर संवाद किंवा रहस्यमय धारदार असे संवाद बोलण्यासाठी किंवा म्हणण्यासाठी हा बूथ तसा चांगला आहे. मग त्याच्यानंतर आता हे जरी भाग्य हे सॉरी तृतीय स्थानात कुठली म्हणजे रास आहे पण ग्रह नाही, पण हा इथे धनुरास आहे की नाही, तर त्याचा स्वामी कुठे जाऊन बसलाय, इकडे हे बघा, भाग्यात जाऊन बसलाय, म्हणजे चांगलं आहे की नाही, म्हणजे पराक्रमेश भाग्यात. तर हा आता पराक्रमेश म्हणण्यापेक्षा इथं ही तृतीय स्थान आपण म्हणजे कलावंतांच्या पत्रिकेत कसं परफॉर्मिंग आर्ट्स असं किंवा अभिनय कौशल्य किंवा संवाद क्षमता असं म्हणतो, तर ती चांगली आहे. कारण तो गुरु भाग्यात बसलेला आहे, शिवाय मिथुन राशीत आहे. आता तो वक्री आहे तुम्ही म्हणाल, म्हणून मग ते तो संघर्ष वगैरे ते तर आलंच आहे, तर तिथे असं फार काही हे होईल असं काही नाही. तर आता चतुर्थेश, आता हा चतुर्थेश आणि पंचमेश मुळात इथे म्हणजे ह्या कलावंतांच्या पत्रिकेत आपण तृतीय स्थान तर बघणार, प्रथम पण बघणार, द्वितीय पण बघणार, कारण ते संवाद आणि हे त्यांचं ते बघण्यासाठी. पण पंचम स्थान जास्त का म्हणजे महत्वाचं आहे, तर हे एंटरटेनमेंटचं तर आहे, सिनेमा, रंगमंच, फिल्म असं त्याचं पण आपण म्हणू शकतो की नाही. तर मग इथे पंचमात जरी ग्रह नसला, पण हा पंचमेश कोण आहे, शनी आहे, तो कुठे जाऊन बसलाय बघा, लाभात. म्हणजेच या जातकाला म्हणजे धन काय किंवा लाभ काय तर कुठून मिळणार, एंटरटेनमेंटच्या म्हणजे ह्या अशा कार्यातनं मिळतील. आता इथे ह्याच्यात षष्टात मीन रास आहे, तर हा षष्टेश पण गुरुच आहे, तो पण भाग्यात गेलेला आहे. तर तिथे थोडस षष्टेश भाग्यात म्हणून ते भाग्याला थोडस हे होणार, पण समजा वडिलांशी काहीतरी समथिंग डिस्प्यूट किंवा असं पण होऊ शकतं, किंवा भाग्यासाठी थोडा ह्यांना वेळ लागेल. आणि इथं केतू आहे ना, हा केतू, तर हा पण केतू चांगला आहे. म्हणजे एकतर केतू असं डीप अनालिसिस म्हणजे असं मुळाशी जाऊन हे करतो. पण इथे कसं या लोकांना म्हणजे जे कोणी ह्या रंग म्हणजे फिल्म इंडस्ट्रीत आहेत, तर ह्यांना कॉम्पिटिशन खूप असं पावला पावलावर कॉम्पिटिशन असते. तर त्या कॉम्पिटिशन मध्ये आणि ह्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हा केतू मात्र त्यांना मदत करेल. आता गुरुचं तर मी सांगितलंच आहे, म्हणजे हा गुरु पराक्रमेश आहे आणि षष्टेश आहे, तो भाग्यात आहे. तर चांगलं आहे, म्हणजे त्यांना म्हणजे काही वेळाने म्हणजे त्यांचं भाग्य उदयाला पण येईल, वेळ लागेल नो डाऊट, म्हणजे आदर मान सन्मान ते पण मिळेल. आणि आता हा मंगळ बघा, हा मंगळ कोण आहे, तर हा सप्तमेश पण आहे आणि धनेश पण आहे. म्हणजे सप्तमेश धनेश इथे कुठे जाऊन बसलाय, तर तो म्हणजे कर्क राशीत, म्हणजे त्याला हे हा म्हणजे दशम स्थान चांगलं मिळालंय. पण तुम्ही म्हणाल की कर्केचा मंगळ म्हणजे थोडासा निचेचा झालाय ना, तर मग त्यामुळे काय होईल, फार फार तर हे नाहीतरी चरित्र अभिनेता आहे ना, तर हा मंगळ ह्यांना निगेटिव्ह पण रोल देऊ शकतो. किंवा पोलीस, असं पोलीसच्या डिपार्टमेंटला म्हणजे असतात ना असे पोलीस असतात, कधी सीआयडीचा रोल असतो, तर असं म्हणजे असं होऊ शकतं. किंवा मग तिथे त्यांना तिथे पण स्पर्धा जास्त, पॉलिटिक्स असू शकतं असं आपण म्हणू शकतो. आणि मग शनीचं तर मी सांगितलंच आहे, पंचमेश शनी लाभात, आणि तो ह्या आपल्या राज राशी सिंह राशीमध्ये आहे. तर इथे पण ह्यांच्या वाटेला म्हणजे कशा प्रकारचे रोल येतील. आता हा शनी, शनी म्हटलं तर कसं थोडं मॅच्युअर्ड रोल ना, म्हणजे सिनियर,
किंवा गंभीर भूमिका ते करू शकतात असं म्हणू शकतो आपण. किंवा सिंहेचा शनी म्हणजे सिंहरास पण मग तिथे धरायची, तर एखाद्या अधिकाऱ्याची म्हणजे अधिकाऱ्याचा रोल किंवा पोलीसचा रोल किंवा वडिलांचा अशा टाईप रोल मिळू शकतो. आणि वेळात आपलं कन्येचा राहू आहे. तर आता हे म्हणजे सिनेमा किंवा हे म्हटलं तर राहूचं तर प्राधान्य आलंच की नाही तिथे. हा शुक्र आणि राहू मिळून कसं ग्लॅमर देतो ना ह्या लोकांना. तर इथे परदेशाच्या साठी तर आहेच आहे, पण हा राहू म्हणजे कसं ह्यांना म्हणजे कन्येचा राहू म्हणजे एक विविध रोलमध्ये त्यांच्या विविधता येईल. एकाच प्रकारचे रोल नाही हे करणार. इथे डिटेक्टिव्हचा आपण रोल करू शकतो. आणि आता इथे राहू आहे म्हणून रात्रीचं शूटिंग किंवा त्यांची झोप नाही होणार असं आपण ते पण म्हणू शकतो. म्हणजे आणि सुरुवातीलाच ह्यांची सुरुवात कशी झाली बघा. तर हे लग्न तुळेचं, चंद्र पण तिथे आहे. हा चंद्र अमात्यकारक आहे, सूर्य आत्माकारक आहे, म्हणजे दोघं हे एकत्र बसलेले आहेत. तर मग इथे ह्या ह्या जातकाची कशी म्हणजे मेन आपण जे म्हणतो ना आत्म्याची आणि ह्याची म्हणजे इच्छा आणि लग्न पण तूळ म्हणजे कलेचं. तर त्यामुळं ह्यांना उपजतच कलेची खूप अशी आवड. आपण म्हणतो ना एखाद्याला म्हणजे शिकत नाही तो, आपण म्हणतो ना असं बाय डिफॉल्ट ती गोष्ट त्यांच्याकडे असते. तर ह्या जातकाने केव्हापासून सुरुवात केली आहे म्हणजे बाल कलाकार म्हणूनच त्यांची सुरुवातच अशी झाली. मग त्यांनी पुढे वेगवेगळे असे रोल निभावले. तर ते बाल कलाकार का झाले तर मी ते आपल्या सर्वतोभद्र प्रमाणे बघितले. तर तिथं कर्मबिंदू 10व्या वर्षी चालाय त्यांना म्हणजे 1987. तर ज्यावेळेस गुरुची महादशा आणि सूर्याची अंतर्दशा होती. म्हणजे यांनी यांची सुरुवात बालकलाकारापासून झाली. आता बाकीचं म्हणजे आउट ऑफ द वे मी जात नाही, पण बालकलाकार म्हटलं तर तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल आपल्या नीतू सिंग ज्या आहेत. तर दो कलिया पिक्चर होता बघा, त्याच्यात डबल रोल होतं. तर त्याच्यात त्यांनी नीतू सिंगनी बालकलाकाराचं म्हणजे भूमिका केली. आणि मग हळूहळू हळूहळू नंतर त्या म्हणजे नायिकेपर्यंत पण गेले आहेत. तर आता आता आपण थोडस हे पण बघूया इकडे. ते दृष्टी तर आता तुम्ही बघालच, तरी मी तुम्हाला हवी तर सांगते. तर इथे म्हणजे पहिल्या स्थानावर दृष्टी गुरुची पण आहे, मंगळाची पण आहे आणि शनीची पण आहे. कारण हा मंगळ पण ऍक्टिंग साठी ऊर्जा जी लागते ना, तर मंगळ पण आपल्याला हवाच आहे. त्याच्यानंतर धनस्थानावर कुणाची दृष्टी नाही. त्याच्यानंतर तृतीय स्थानावर म्हणजे गुरुचीच रास आहे आणि त्याच्यावर इथल्या म्हणजे हा भाग्यात जो गुरु बसलेला आहे मिथुनेचा त्याची दृष्टी येते. त्याच्यानंतर पंचम स्थानावर परत तिघांची दृष्टी येते. गुरुची 9वी, मंगळाची 8वी येते आणि शनीची पण 7वी येते. आणि इथे चतुर्थ स्थानावर फक्त मंगळाची 7वी दृष्टी आलेली आहे. आणि मग नंतर आता इथे लाभ नाही, हा इथे पण आहे बघा. अष्टम स्थानावर शनी दृष्ट आहे म्हणजे शनीची 10वी दृष्टी आहे. आणि चल मग बाकी काही कुठे दिसत नाही मला दृष्टी. नंतर तुम्ही बघा पण नाहीच दिसत का. आता आपण D9 बघूया. आता D9 म्हणजे हे म्हणजे ग्रह कुठल्या राशीत आणि कुठल्या नवमांशात आहे. तर लग्न, मुळात लग्नच बघा, तूळ लग्न आहे. स्वाती 4 म्हणजे नक्षत्र स्वाती, हे पण कलेचं आलं. शिवाय स्वाती 4 म्हणजे मीन नवमांशाला. तर ही मीन रास पण म्हणजे कुठंतरी असं कलेसाठी म्हणजे भावना. आपण हे कलाकार म्हणजे काय करतात आपल्याला वेगवेगळ्या भावना दर्शवतात ना. कधी त्यांना खूप दुःख होतं, कधी खूप आनंद होतो, कधी खूप राग येतो. म्हणजे असं व्हिलन वगैरे असलं तर असं एक सूड बुद्धी भावना असते. अशी भावनांचंच पण वेगवेगळं म्हणजे प्रकार. तर मग हे लग्न म्हणजे स्वाती 4 म्हणजे स्वाती पण म्हणजे नक्षत्र हे कलेसाठी चांगले. शिवाय पुष्कर नवमांशात आहे. आणि मीन नवमांशात ना म्हणून अशा खोल भावना म्हणजे कोणत्याही पात्राशी हा जो जातक आहे ना त्याला जे पात्र मिळेल त्याच्याशी एकरूप होऊन म्हणजे एकरूप होणं म्हणजे कसं म्हणजे असं आता समजा एखादं कॉमेडीचं पात्र दिले तर म्हणजे अगदी तसंच त्याप्रमाणे स्वतःला बदलायचं. म्हणजे आपण आनंदी भूमिका असेल तर तसं राहायचं. एखादी म्हणजे म्हणजे इमोशनल टच म्हणतो ना आपण, तशी भूमिका असेल तर तसं. किंवा एखादी दुःख दुःख दर्शवायचंय म्हणजे त्या भूमिकेत आपल्याला काय म्हणायचं त्या साच्यात असं तसं उतरवून म्हणजे तशीच्या तशी भूमिका करण्यासाठी चांगलंय. मग हा सूर्य मी सुरुवातीला सांगितलंय तुम्हाला आत्माकारक आहे तो. आणि तो पण तूळ राशीत आहे. विशाखा म्हणजे गुरुच्या नक्षत्रात आहे. आणि हे
दोन म्हणजे ऋषभ नवमांशात आहे, भोग्यांशात नाही. तर इथे पण बघा, हा पण पुष्कर नवमांशात आलेला आहे. सूर्य जो आत्माकारक आहे तो पुष्कर नवमांशात आहे, आलेला आहे. गुरुच्या नक्षत्रात, विशाखा म्हणजे गुरुचं नक्षत्र झालं की नाही, आणि ऋषभ म्हणजे परत म्हणजे ह्या शुक्राच्याच ह्याच्यात आला, सूक्ष्म अंशात. तर म्हणजे असं सगळं जुळत येते. मग नंतर चंद्र आहे, हा अमात्यकारक आहे. हा पण विशाखा, विशाखा एक मध्ये आहे पण, म्हणजे गुरुच्याच नक्षत्रात, आणि मेष म्हणजे ह्याच्यात नवमांशात आला. तर म्हणजे हे मेष नवमांश पण म्हणजे एक आपल्याला धाडस किंवा ऍक्टिंग साठी जी ऊर्जा लागते ना, तर ती मिळेल. मग नंतर मंगळ आहे, तर मंगळ शनीच्या नक्षत्रात आहे, म्हणजे पुष्य ती, म्हणजे हे पण नक्षत्र चांगलंच आहे. पण तूळ नवमांशात शुरांश मध्ये आला, म्हणजे परत इथे शुक्राचा संबंध आलाच आहे. पण आता हा समजा तुम्ही असं मी सांगितलंच की नीचेचा मंगळ म्हणजे काय, तिथे पॉलिटिक्स वगैरे ते देईल. पण हे हा जातक काय करेल मग, म्हणजे ह्याचे भावनिक संवाद किंवा एक संवादात कमांड असते, आणि किंवा तो असे थोडे सॉफ्टनेसचे पण रोल करेल, किंवा कधी कधी मी सांगितलं पोलीस, सीआयडी असे पण रोल करेल. मग हा बुध जो आहे, तर हा बुध म्हणजे वृश्चिक राशीत आहे, अनुराधा. परत बघा हे नक्षत्र कसे व्यवस्थित आहे. अनुराधा नक्षत्र पण आपण कलेसाठी चांगलंच म्हणतो की नाही. तर हे अनुराधा दोन, अनुराधा दोन म्हणजे सिंह नवमांश आला की नाही, म्हणजे नृपांश आला. तर तो पण म्हणजे त्यांच्यासाठी चांगला. आणि हा बुध जो आहे ना, तो वृश्चिक आहे. म्हणून असं कसं, म्हणजे त्यांचे संवाद कसे असे गूढ, खोल किंवा रहस्यमयी संवाद असं आपण त्यांना म्हणू शकतो. किंवा त्या आवाजाची जी आहे ना, व्हॉइस मॉड्युलेशन काय म्हणतो तुम्ही, गंभीर आवाज असं, किंवा वक्तृत्व पण चांगलं. तर इथे वक्तृत्व म्हणण्यापेक्षा आपण संवाद फेक त्यांची चांगली, किंवा डायलॉग बोलण्याची हे चांगलं. तर गुरु जो आहे ना, तर हा गुरु आर्द्रा म्हणजे राहूच्या नक्षत्रात. तर इथे राहूचं नक्षत्र पण चांगलं बरं का, ह्या म्हणजे सिने कलावंतांना म्हणा, किंवा जे असे ज्यांना बॉलिवूड हॉलिवूड मध्ये जायचंय त्यांना. तर आर्द्रा दोन. पण इथे कसं म्हणजे त्यांचा जो नवमांश आलाय ना, तो तस्कर अंश आलाय, म्हणजे मकर नवमांश आलाय. पण मग तस्करांचा म्हणजे अर्थ तुम्ही अगदी शब्दशः असा न घेता काय करा, की सुरुवातीला म्हणजे ह्या जातकाला सुरुवातीला संघर्षाला म्हणजे सामोरं जावंच लागलं, मग हळूहळू ते असे उदयास आले. हा शुक्र जो आहे ना, हा स्वाती एक, मग परत हे स्वाती नक्षत्र इथे आलंय त्यांना. आणि धनु नवमांशाला उत्पन्न अंश म्हणजे. तर हा पण म्हणजे कला कौशल्य त्याच्यासाठी चांगलाच आहे. तर शनी जो आहे तो सिंहेत आहे, मघा नक्षत्रात. आणि परत हा पण वृषभ न्यायांश मध्ये आला. तर हा शनी मघा नक्षत्र आहे ना, एकतर मी तुम्हाला ह्यांनी वेगवेगळे रोल केले असं सांगितलंच आहे. मग हे मघा म्हणजे कसं केतूचं नक्षत्र आहे ना, तर काही वेळेस कसं हे जातं गंभीर रोल करेल, किंवा ऐतिहासिक आपण असं बघतो ना, म्हणजे काही काही वेळेस ते जुने ते राजे किंवा कोणाच्या अशा भूमिकेत जातात. तर तसं म्हणजे असं, किंवा वयाने मोठा असलेला पात्र किंवा तसा रोल, म्हणजे मग काही पण काका म्हणा, मामा म्हणा, वडील म्हणा असं. मग हा राहू जो आहे ना, तर हा राहू हस्त. मग परत इथे पण चंद्राचंच नक्षत्र आलं ना, कलेचं हस्त नक्षत्रात. आणि पंडित अंश मध्ये म्हणजे मिथुन नवमांशात आलं. तर हा पण म्हणजे चांगला आहे की त्यांना म्हणजे एक तर नवमांश पण ते आलंय, आणि कन्येत पण म्हणजे कन्या रास किंवा ही मिथुन रास म्हणजे कसं बुधाची, म्हणजे वेगवेगळे त्यांना अशा विविध भूमिका करण्यासाठी हा राहू चांगला आहे. केतू आहे तो मीन राशीत आहे, रेवती नक्षत्रात आहे. रेवती पण कलावंतांचं नक्षत्र आहे, लक्षात ठेवा. आणि परत धनु म्हणजे उत्पन्न अंश मध्ये चाललं आहे. मग त्याच्यामुळे तिथे पण त्यांना अशा म्हणजे भूमिकेसाठी हे नक्षत्र चांगलं आहे. तर आता तुम्ही एकेकाने बोलायला सुरुवात केला, एकेकानेच बोला. आणि बोलताना बोलून झालं की आपला आपला माईक बंद करा, आणि कृपया तुम्हाला ह्या पत्रिकेबद्दल काय वाटतं ते सांगा. की हा इथं ग्रह बसलाय म्हणून काय, असं विचारण्यापेक्षा आता तुम्ही सगळे हे ज्योतिषशास्त्री परीक्षेचा क्लास आहे, तर मी असं धरून चालते की तुम्हाला सगळ्यांनाच म्हणजे ह्या ज्योतिषाबद्दल इत्थंभूत माहिती आहेच. म्हणजे आणि आता सरांचे तर ज्यांनी क्लास केले त्यांना काय म्हणजे हेच नाही, नवीन जरी असेल तरी चार ती तुम्ही हा क्लास करता आहात म्हणजे तुम्ही तुमचा अभ्यास आहेच आहे. तर आता बोला एकेकाने,
आपण आता ही मी D1च कुंडली लावले. D9 बद्दल पण मी थोडे बोलले, पण परत लावेल नंतर. आधी ह्या D1 बद्दल तुम्हाला काय बोलायचं ते बोला. एकेकाने बोला आणि आपलं बोलून झालं की माईक बंद करा प्लीज. मॅडम यांच्या पत्नी सुद्धा ह्याच्यातच आहेत का, म्हणजे ह्याच फील्ड मध्ये आहेत का? नाही हॅलो. नाही 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 का? मॅडम. मला वाटलं सप्तमेश असं काही हा नाही, दशम सप्तमेश मंगळ दशमात हा जरी आहे तर तो हे तर हा तिथे आपण थोडस वैवाहिक जीवनात पण हे म्हणू शकतो ना, समजा हा तो ते नीट पण येतं. आहे. पण आपण काय करूया मॅडम आता हे म्हणजे ऍज अ आर्टिस्ट म्हणूनच हा हा असं तेवढाच विचार वाचन करूया. करूया. म्हणजे ओके कारण ओके. कसं ह्या लोकांना त्या परीक्षेसाठी मग हे असं सगळं होईल नाही असं नाही, बरोबर. पत्रिका वाचन पण. मग ह्यांना म्हणजे ज्यांना कोणाला आता परीक्षेला बसतील ना, तर त्यांना हे ह्या पत्रिकेवर म्हणजे हे काय म्हणायचं, आर्टिस्ट म्हणून ह्या जातक कसा असं. ओके ठीक आहे मॅडम. हा. तुम्ही म्हणता तसं होईल ना, नाही असं नाही. आणि हा निचेचा मंगळ म्हणून मी सुरुवातीला सांगितलं पण ना, की असे निगेटिव्ह रोल पण हे म्हणजे जातक करू शकतात. आता निगेटिव्ह म्हणजे कसं, व्हिलन टाईप किंवा असं आपण म्हणू शकतो की नाही. हा म्हणजे मुळात हा जातकच कसा चरित्र अभिनेता आहे ना, तर ह्यांना एकच टाईपचे रोल नाही मिळत. वेगवेगळ्या भूमिका त्यांना कराव्याच लागतात. आणि त्यांना वेगळ्या भूमिका का कराव्या लागतील हे मी तुम्हाला आता सांगितलंय. तसं तुम्हाला अजून काय वाटतं ह्या पत्रिकेबद्दल, तर तसं तुम्ही सांगा. तर आपल्याला पुष्कळ कलाकारांच्या वेगवेगळ्या पत्रिका घ्यायच्या. आज ही सुरुवातीला ही घेतली, अजून वेगवेगळ्या घेऊ. म्हणजे जशा जशा आपण पत्रिका वाचत जाऊ तसं तुम्हाला पण एक्झॅक्ट पत्रिकेत काय बघायचं आणि कुठले कुठले ग्रह बघायचे, स्थान बघायचे, तर ते हळूहळू लक्षात येईल. मॅडम मी एक मुद्दा सांगते. हो हो सांगा मॅडम. यांचा शनी हा हं, राजराशीतला आहे. येस. त्याची दृष्टी लग्नावर पण आहे, हं, पंचमावर पण आहे आणि अष्टमात पण आहे. हो. लग्नात दृष्टी असल्यामुळे आणि शनी हा न्यायांशामध्ये असल्यामुळे संघर्ष करून, कारण लग्नात सूर्य, चंद्र, शुक्र हं, म्हणजे या तिन्ही यांना कंट्रोलमध्ये ठेवणारा असा शनी, हं, पण त्यांच्याकडून संघर्ष करून घेऊन मानसिक, शारीरिक सगळ्या प्रकारचे संघर्षामध्ये त्याला न्याय मिळेल. म्हणजे त्यांनी जरी संघर्ष केला हं, तरी सुद्धा त्यांना न्याय मिळण्याचं काम या शनीने दिलेलं आहे. हो. आणि शिवाय शनीची पंचमावर पण दृष्टी आहे. पंचमातली रास ही त्याची स्वतःची रास आहे. येस. त्यामुळे तिथेही तो एक अभिनयाला न्याय मिळू शकेल. थोडा उशीर होईल, पण त्यांना आपल्या राशीला ते न्याय देतील आणि या क्षेत्रात ते चांगले जम बसवतील. हं, हं. त्यानंतर ह्याच्यातली अष्टमातली रास ही वृषभेची आहे. वाणीचा कारक म्हणजे वृषभ रास ही वाणीचा कारक आहे. वाणी त्याच्यातून दाखवते आणि त्याच्यावर बुधाची पण दृष्टी आहे. त्यामुळे एकूणच आवाजाची फेक म्हणा, मगाशी तुम्ही म्हणालात तसं डायलॉग संवादावर ते संवाद. प्रभुत्व हे त्याच्यावर असू शकेल. आणि बऱ्याच काळपर्यंत हे या क्षेत्रामध्ये टिकणार आणि आपल्या अभिनय क्षेत्राला ते चांगल्या पद्धतीने न्याय देणार येस. असा खाक्या त्यांचा दिसतो. होय, छान छान सांगितलं. हं. नमस्कार मॅडम. नमस्ते, बोला. ते लग्न सुरू आहे, लग्न करायसाठी हवंय. एक एक मिनिट, शिंदे मॅडम, ऐका, अं, तुमचा आवाज असा चिरचिर झाल्यासारखा का सगळ्यांना कसा येतोय? चांगला येत होता का? नाही 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 खरखर नीट येते, तिचा ऐकायला आवाज हो, येत. बारीक पण येतोय थोडासा आवाज. असा चिरल्यासारखा, म्हणजे असं ब्रेक ब्रेक होते येतोय ना. बघ शिंदे माईक जवळ मॅडम. धरून हॅलो, बोल सर. येतोय? हा, आता आता हा आला, आता हा आला, आता आलं. बोला. आवाज येतोय मॅडम? हा हो, छान येतोय आता, बोला बोला. नेटचा प्रॉब्लेम. आवाज येतोय?
असं तुम्ही आवाज येतोय म्हटलं की येतोय, पुढे बोलायला लागलं की मग थोडस नेटचा प्रॉब्लेम आहे का काही मॅडम? हो 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 मॅडम, ते फ्लक्च्युएट होतं. हा, बोला बोला, मी आता तरी बोला. बोलते हा, बोला. थोडस. हो, बोला बोला. बोला ना. कलाकाराचं लग्न म्हणजे किती शुक्र अगदी पाहिजेच. तर तू लग्न आहे, लग्न शुक्र आहे. येस. आणि हा जरी आपण हे दशमेश चंद्र, तो पण लग्न आहे म्हणजे करिअरसाठी, व्यवसायासाठी. आता हो. हा व्यवसाय त्यांचा कलेशी निगडीत आहे, तर शुक्र आहे आणि दशमेश तिथे आलेला आहे, तर त्या व्यवसायासाठी पूरक म्हणजे आहे ते. हम्म, आणि लग्नी सूर्य म्हणजे रायझिंग सन, म्हणजे तो उगवता सूर्य, जरी तो निचेचा असेल तरी पण म्हणजे उदयाला आणणार आहे. त्याच्यासोबत दशमेश आहे आणि लग्नेश पण आहे. तर होय. ह्यांना व्यवसायातून म्हणजे ह्या कलेच्या व्यवसायातूनच एक गती मिळणार, हे ते निश्चित होते. हम्म. मॅडम, माझा आवाज नीट येत नाहीये. मी येतोय. येतोय, आता बोला ना हो मॅडम. हो हा, बोला. हा. येतोय आता. हा. हो, तेच म्हणजे करिअर त्यांचं या क्षेत्रातूनच होणार होतं, कळले. हा, कलेच्या. होय. हा, ते दिसतंय आपल्याला लगेचच स्पष्ट. हो मॅडम, थँक्यू मॅडम. थँक्यू. मॅडम मी बोलू? होय, बोला बोला मॅडम. हा मॅडम, सर आपल्याला नेहमी सांगतात बघा, लग्नी शुक्र असेल तर चेहरा म्हणजे हो. दिसायला व्यक्ती खूप सुंदर असते. मग ती येस. स्त्री असो किंवा पुरुष असो, त्यातून सूर्याबरोबर असल्यामुळे एक प्रकारचं तेज जे म्हणू ना चेहऱ्यावरती, जसं आता सरोजनी म्हणले की रायझिंग सन म्हणली, हो. तसंच त्या प्रकारचं एक चेहऱ्यावरती तेज. आणि तूळ राशी म्हणजेच मेन म्हणजे कलाकाराची राशी. हो. आणि त्यातून शुक्र आणि चंद्रासारखे ग्रह तिथं असल्यामुळे अभिनय जो चेहऱ्यातून दिसतो, भावना हा. प्रकट करणं म्हणजे किंवा त्याला आपण मुद्रा अभिनय म्हणतो, होय हा होय. अतिशय उत्तम यांना जमत असणार आहे. त्यामुळे कलाकार म्हणून साहजिकच नावारूपाला येण्यासाठी जी काही एक अंगभूत कला ज्याला म्हणतो आपण, हो. तसं लग्नीच असल्यामुळे ह्या सगळ्या अंगभूत कला त्यांच्यामध्ये आहेत असं मला वाटतं मॅडम. होय होय. छान. हॅलो. हा, बोला. हा, दशमातला मंगळ आहे मॅडम, आणि हो. तो द्वितीयात पण आहे, शिवाय बुध आहे. तर रितेश. आवाजामध्ये एक कणखरपणा आणि करारीपणा जो असतो आवाजात, तर हो. तो त्यांच्या नशीत असणार आहे. म्हणून त्यांना जे रोल मिळतील हो. ते असे करारीपणाचे असणार आहे, येस. आणि ती छाप टाकणारे रोल असतील हो. प्रत्येकावर. होय, म्हणजे खरं. जसं आपण म्हणतो का, एखाद्या नटापेक्षा हम्म. एखादा विलन पुढे येतो, हो तर हो. अशा प्रकारचे पण शब्दांमधून, याच्यामधून, आणि त्यांच्या हा. रवी असल्यामुळं रविचंद्र एकत्र आहे, आणि रवी तेज पण देतो येस. आणि अधिकार पण देतो, त्याचा बरोबर. पण फायदा होतो होय होय. अभिनयामध्ये. होय होय. छान. असं सगळ्यांनी सांगा, प्रत्येकाने सांगितलं का म्हणजे सुरुवातीला सुरुवात तर करा तुम्ही सगळ्यांनी सांगायला, मग हळूहळू आपल्याला सगळ्यांनाच जमतंय ना. एक एक पॉइंट सांगितला तरी काही डझंट मॅटर. हॅलो मॅडम, मॅडम. हा, बोला. कोण बोलतंय? बोला, एकेकाने बोला. बोला. हॅलो. हो, बोला ना. तृप्ती मॅडमनी सांगितलं ना, लग्न स्थान पण छान आहे, तसं पंचम स्थान पण छान आहे. कारण होय ना. पंचम स्थानावरती, येस. पंचम स्थान हे कलेचं स्थान मानलं जातं ना. हो हो हो. हॅलो. हा, त्याच्यावरती पण शनी, मंगळ आणि गुरुचे तिन्ही ग्रहांची दृष्टी आहे. येस मॅडम. हा, त्याच्यामुळे त्यांना अजून डबल त्यांना हे मिळालं येस कलेसाठी म्हणून. येस येस येस. कारण हे पंचम स्थान मुळात एंटरटेनमेंट, ऍक्टिंग असं सगळं आपण बघतो ना, सिनेमा ह्याच्यासाठी पण. आणि तो पंचमेश आणि लाभात जाऊन बसलाय ना मॅडम. आणि तो शिवाय सिंह राशीतच हो, आहे, म्हणजे आणि त्यांना लाभच एंटरटेनच्याच हो, ह्याच्यातनं मिळणार आहे. बरोबर आहे. हा, बोला 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 तुम्ही. मिळणार आहे. आणि मिथुनेचा गुरु, त्यांचा आवाजही छान आहे. हो. चढ उतार हे त्यांना म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्यांना ते अजून छान मिळालं, त्यांना ते जोड मिळाली आवश्यकच आहे ना, मिथुनेच्या म्हणून मी गुरुमुळे. म्हटलं ना, व्हॉइस मॉड्युलेशन म्हणजे आवाजात हो. असं कमी जास्त हे म्हणजे ते डायलॉग तेच ना, मग असं नुसतं सरळ पट्टीत बोललं तर नाही ना, त्याला एक असं हे पाहिजे ना, चढ उतार म्हणजे डायलॉग बोलताना सुद्धा असं.
आणि चालेल. आता हा दिनेश हा. सरांनी पण हो हो हो. सांगितलं ना, म्हणजे ते एक तर वृश्चिकेत तो बुध आहे की नाही, आणि नेपच्यून आपण धरत नाही, पण तो पण समजा त्याच्या बरोबर आहे ना, तर ते संवाद फेक त्यांची हो जी हो. आहे, म्हणजे तर ती त्याच्यात कसं एक गांभीर्य पण आहे, रहस्यमय कधी असेल, असं धारदार म्हणजे बोलणं असं. तर त्यामुळं काही काही जातक आपल्याला बघा की त्या संवादातून उदाहरणार्थ आपण शोलेचं जर उदाहरण घेतलं, तर तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल, तो हो अमजद खानचा तो कुठला हो डायलॉग, हो. कितने काय आदमी थे सामा, काय तो असं ते बोलतो ना, म्हणजे सगळं त्यावेळेस तो पिक्चर आला की असं लहान मुलांपासून कोणी ते हिरो किंवा ह्याच्याबद्दल नाही, पण तो अमजद खानचा तो डायलॉगच बोलणार, म्हणजे तो एक प्रकारचा संवादच झाला की नाही असं. हा. हो. थँक्यू मॅडम. छान. थँक्यू. नमस्कार मॅडम. हो बोला. नमस्कार. नमस्कार सर. मॅम, पंचमावर शनीची दृष्टी आणि ती पण कुंभ राशीवर, आणि गुरुची पण नववी दृष्टी घेऊन कुंभ राशीवर. हो तर ह्या व्यक्तीला जे पण रोल भेटले असतील ते चॅलेंजिंग रोल भेटले असतील, हो. मला असं वाटते, आणि ते अजावरच केले असतील ह्या व्यक्तीनं. बोला ना. कारण की शनीची दृष्टी आणि गुरुची पण दृष्टी असल्यामुळे हम्म. त्याला असे किचकट रोड भेटले असतील, आणि ते या व्यक्तीने एवढ्या सोप्या रीतीने ते प्रेक्षकासमोर मांडले असतील हो की साकार. ते role हा बोला बोला बोला. तर इतर जणाला किंवा मग कोणी पण असं सहजासहज करू शकणार नाही. येस. बरोबर आहे ना? होय होय. होय सर. येस. एवढंच. थँक्यू. मॅडम, हा बोला. साहजिकच्या दृष्टीने सुद्धा 2 पणफर स्थानं येस येस येस. हा बोला आणि बोला. 2 केंद्र स्थानं हा. ही चांगल्या म्हणजे जवळजवळ अ, सगळेच 4, 5, हा. 6 ग्रह. 6 ग्रह ह्या हम्म. 2 ह्या पणफरमध्ये आणि केंद्रात आल्यामुळे याचा खूप चांगला त्यांच्या म्हणजे कर्मक्षेत्राशी, होय. दशमाचं स्थान आणि व्यक्तिगत स्थान, हो हो. तनुस्थान हम्म. याला पणफर स्थानं ही चांगली मिळाल्यामुळे त्यांचं करिअर हे नक्कीच चांगलं झालं असणार. होय. आणि शुक्र मगाशी एकदा मुद्दा झाला हा की दिसायला चांगले असणार, कारण लग्नातच शुक्र आहे. हा. पण केवळ दिसणं चांगलं नाही, तर नाही. डोळे सुद्धा हो. भेदक किंवा येस. डोळ्यांनी बरीचशी ऍक्टिंग दर्शवली जाईल, ते अशा एक्सप्रेस. प्रकारचं सामर्थ्य हा हा. हो हो, हो हे मॅडम. पण त्यांना त्याच्यातून मिळालं असणार. येस. छान. असंच सगळ्यांनी सांगा, ज्याला जसं जसं सुचेल तसं सांगा, आपल्याला मग नवीन नवीन पॉइंट्स मिळतात अजून अभ्यास करायला. सर मॅडम, आता हे कलाकार तर त्यामुळे त्यांची समोरचे सप्तम स्थान हे त्यांचं प्रेक्षक झाले. हो ऑडियन्स. येस. हा, आता आत्माकारक सूर्य आणि अमात्यकारक चंद्र आणि शुक्र या सगळ्यांचाच, म्हणजे त्यांची वाणी, त्यांचं एक्सप्रेशन, त्यांचं दिसणं, या हो. सगळ्यांचा समोरच्या प्रेक्षकांवरती प्रभाव पडतोय. तर त्यामुळे म्हणजे इतकी सुंदर कलाकारासाठी त्यांची सगळी ग्रहदशा आहे ना, की त्याचा छान परिणाम होत असेल म्हणजे प्रेक्षकांवर. हो ना, म्हणजे पब्लिसिटी पण मिळाली ना. चंद्र कसा पब्लिसिटी पण देतो, सूर्य एक अधिकार वाणी, किंवा शुक्र पण, म्हणजे तिघांची पण दृष्टी या ऑडियन्सच्या स्थानावर आली. आणि तिथे जर तुम्ही अष्टक वर्ग काढला असेल, तर मी आता ती पत्रिका नाही काढली, पण फक्त इथे लिहिले तर 32 मार्क्स आहेत, आणि चांगले चांगले मार्क्स आहेत, म्हणजे ग्रहांना पण, ही जे ग्रह आपल्याला कलेसाठी आवश्यक आहे ना, त्यांना मार्क्स पण चांगले आहेत. तेच म्हणजे त्या सगळ्यांची दृष्टी असल्यामुळे, जसं हो चंद्रामुळे एक्सप्रेशन, सूर्यामुळे त्यांची सगळी पर्सनॅलिटी, त्यांचं हो. बोलणं, आणि येस. शुक्रामुळे त्यांचं दिसणं, या सगळ्यांचाच, आणि ऍक्टिंग, या सगळ्यांचाच प्रेक्षकांवर चांगला प्रभाव पडला असेल. येस मॅडम. छान. हॅलो, बोलू? हो बोला रसिका मॅडम, वाट बघत होतो आम्ही. मला वाटलं नाही, तुम्ही चाललंय आले. सगळं. आले. नाही नाही, सगळ्यांचं चाललंय, म्हटलं हो हो चालू करू. हो, काय हरकत नाही ना. म्हणजे मुळात म्हणजे कर्मबिंदू जो आपण बघतो तो पंचमात येणार, कारण चंद्र लग्नात आलेला आहे. येस. त्यामुळे कर्मबिंदूच मुळात कुठे आहे, तर तुमचं पंचम स्थानात आहे. आणि ते मनोरंजनाचं, सिनेमा सृष्टी, कलाकार, कलावंत याचं स्थान आहे. त्यामुळे तुमचं कर्म कुठे आहे, तर नक्कीच त्याच विषयात, त्याच ह्याच्यामधून तुमचं कर्म उदयास येणार आहे. हा म्हणजे इथेच पहिला मुद्दा तर फिक्स होतो,
दुसरी ती कुंभरास म्हणजे शनीचीच आहे आणि तो कर्मेशच समोर बसलेला आहे आणि त्याची पूर्ण दृष्टी पंचम स्थानावर आहे. पण नुसत्या शनीचीच दृष्टी एकाना नाही. नाही. शनी तर तुम्हाला कष्ट देणारे, आयुष्यात भरपूर कष्ट त्या लोकांना करावे लागतात आणि म्हणजे अगदी लहान ह्याच्यापासून मोठ्या ह्याच्यापर्यंत सगळ्यांना हे करून राहावं लागतं, सगळ्यांना एकत्र घेऊन राहावं लागतं. आणि दुसरी गोष्ट गुरुची पण 9वी दृष्टी त्याच्यावर आहे. म्हणजे ज्या काही कष्ट आहेत किंवा जे काही काम करणार आहेत त्याच्या गुरुची साथ आहे म्हणजे गुरु त्याच्यामध्ये तुम्हाला यश नक्कीच देणार आहे. तशीच मंगळाची पण 8वी दृष्टी त्याच्यावर आहे. म्हणजे तिन्ही ग्रहांची दृष्टी पंचम स्थानावर आहे. तर करायला सुद्धा ऍक्टिंग करायला आणि हे करायला जे कष्ट आहेत की मेहनत आहे किंवा धाडस आहे, काही धाडसी भूमिका पण कराव्या लागतात, करावं लागतं. असं नाहीये. त्यामुळे मंगळाची दृष्टी पण महत्वाची आहे. आहे ही दृष्टी तिन्ही दृष्टी जी आहे ती पंचम स्थानावर असल्यामुळे त्या व्यक्तीला आयुष्यभर काम करण्यासाठी किंवा लहान वयामध्ये जे काम करायला लागलं, कारण चंद्रही आहे ना लग्नामध्येच आहे, त्यामुळे थोडस लहान वयात आणि तुम्ही म्हणाला तसे दशा पण लहान वयात आलेली आहे, कर्मबिंदू पण लहान वयात आलेला आहे. येस. त्यामुळे लहानपणीच त्यांच्या कर्म करायला सुरुवात झाली आणि शनी आहे लाभात, त्याची दृष्टी लग्नावर आहे. लहान वयात त्यांना फिल्म करायला सुरुवात करावी लागली, त्यामुळे कदाचित शनीची दृष्टी लग्नावर आहे. तर काही घराच्या त्यांच्या पूर्वीच्या जबाबदाऱ्याही त्यांच्यावर भावंडांच्या असू शकतात. त्याच्यामुळे त्यांना इतक्या लवकर या क्षेत्रात यावं लागलं असावं, असंही थोडंसं तिथून दिसतं. कारण शनीची दृष्टी आहे चंद्र, सूर्य आणि शुक्र, म्हणजे कर्म जे त्यांचं आहे त्याच्यावर शनीची दृष्टी आहे. म्हणजे जबाबदाऱ्या आहेत म्हणून त्यांना ते करावंही लागलं, असंही तिथे थोडंसं फार होऊ शकतं. बुध तर चांगलाच आहे, वृश्चिक राशीत आहे, नेपच्यून पण आहे, त्यामुळे त्या आपण हरवणारी जे आपण म्हणतो की त्याही भूमिका झाल्या. शुक्रामध्ये चंद्र सूर्य असल्यामुळे त्याही भूमिका झाल्या. मंगळ कर्केमध्ये आहेत म्हणजे भावनात्मक किंवा त्यातून एक दृश्य जे निर्माण करायचं असतं, मग ते काही असो, म्हणजे चांगलं असो, धाडसाचं असो किंवा दुःखी असो, सुखी असो, हे सगळं ऍक्टिंग त्याच्यामध्ये आलं. शनी पण म्हणजे कुठलाच ग्रह त्यांच्या याला निगेटिव्ह असा नाही. नाही. फक्त ताजिक मध्ये आपण म्हटलं तर गुरु तिथे आहे की त्याला अष्टमात होय, ग्रह होय, असल्यामुळे पुष्टी मिळत नाही एवढंच. होय, होय. पण बाकी तसं पाहायला गेलं तर सगळेच्या सगळे ग्रह चांगले आहेत. हा, कुठलंच पुष्टी मिळत त्यांचं नाही आणि मॅडम आपण असं म्हणूनच तर ते भाग्याला त्यांना म्हणजे लेट पण हो झाले, कष्ट शनी पण हो आहे आणि तिथे 23 म्हणजे मार्क्स पण तसे थोडे कमीच हो आहेत. कमी आणि आहेत कमी आहेत. ताजिकच्या ह्याच्यात पण बोललं तर हा गैरकबुली योग होईल ना, कारण इथून हो, नवम पण स्थान तिथे म्हणजे जेव्हा नाही, जेव्हा समोर जाईल. आले असतील गोचरली. ना हो, गोचरली. गोचरीने, हा. त्या वेळेला काही ना काहीतरी त्रास, आणि या हो, व्यक्तींना त्रास तर सहन करावेच लागतात, असतं असं म्हणजे कुठलंच कॉम्पिटिशन सुखाचं पण नाही. भरपूर असते, खूप सगळंच खूप असतं, भयंकर पॉलिटिक्स हो. असतं, सगळं असतं. आहे, सगळं आहे, सगळं आहे त्याच्यात. असं पटकन काही व्यक्ती लगेच पुढे हा, आली आणि सहज पुढे सहज घेतली नाही. असं नाही, होतच नाही. त्यामुळे अमिताभ भरपूर कष्ट बच्चनचं करा. मॅडम मला इथे हो उदाहरण पण म्हणजे सांगावं असं हो वाटतंय. तुम्ही सगळ्यांनी आनंद पिक्चर बघितला हो असेल राजीव हो खन्नाचा. हो हो मग हो तिथे ते हो. अमिताभ बच्चनला हा चरित्र अभिनेत्याचाच रोल आहे की नाही, तो डॉक्टर आहे दाखवलाय ना आहे. त्याच्यात. हो आणि हो मग असं हो. म्हणजे आपल्याला आपण जे म्हणतो आता तो म्हणजे काय खूप मोठा नाही, कलाकार ते आहेत, हो, ते तो नाही आहेत, म्हणत सॉरी. आता आहेत, आता पण आहे. सुरुवात जर आपण पण बघितली ना तर म्हणजे हे आलंच म्हणजे असं एकदम. नाही, कुठल्याही कलाकाराला छोट्या छोट्या भूमिकेमधून जसं तुम्ही करत जाता तसं वरती चढतात ना. हो, असं हो. कोणी पटकन आलं असं नाही होत. अगदी जे आता म्हणजे काय म्हणतात ना, पारंपरिक जी लोक आहेत, आपण हम्म. म्हणतो आता राज कपूर घराणं, हा, धर्मेंद्रचं ते घराणं, तिथे त्यांना तिथे फक्त ते होऊ शकतं. होय, पण होय. बाकी सामान्य लोकांना तुम्हाला कष्ट करूनच पुढे Yes. जावं लागतं, हे हम्म, निश्चित आहे. हम्म, त्यामुळे एकूण पत्रिका खूप सुंदर आहे, म्हणजे त्या हम्म. कलावंत होण्यासाठीच. पण मुळात लग्न चांगलं आहे, लग्नेश लग्नात आहे, चंद्र नक्षत्र पण छान आहे. सूर्य नक्षत्र सगळी चांगली मिळालेली आहे, तोही काही प्रश्न नाही. आता गुरु थोडा तत्परांशात आहे, पण तो तुम्हाला करावाच लागतो, तशा भूमिकाही कराव्या लागतात, तुम्हाला तसं हम्म, वागावी लागतं थोडस, काही असं नाही. सगळ्याच गोष्टींना तोंड द्यावं लागतं. हम्म. आणि अष्टक वर्गात तर आहे, षष्ठ स्थानाला पण 36 गुण आहेत, तिथेही आहे. चांगले. सप्तम स्थानाला 32 गुण 32 आहेत, तेही चांगले आहे. आणि अष्टकाला पण लाभांना तर
41 गुण आहेत. लावाला तर म्हणजे 41 आहेत. 41 आहे. त्यामुळे सगळ्या या अभिनयातून, कर्मातून, कामातून त्यांना लाभ निश्चितच घडणार आहे. आणि तिथे पण शनी राजराशीत आहे. नावलौकिक आणि एक जे प्रतिष्ठा आहे, ते मान्यता, हे सगळं त्यांनी नक्कीच मिळवलेलं असणार. आणि मिळवताही जाईल, कारण अजून वय लहान आहे. 48च आहे ना, 48, 49, 48 आणि हो, 48.5. नक्कीच मिळवतील. हं. आणि आता बुधाचीच महादशा चालू आहे ना. येस येस. आणि जन्मता आता गुरुचीच होती चांगलीच. त्याच्यानंतर शनीची जी होती त्यावेळेला कठीणता थोडीशी झालेली असेल वगैरे, ती नक्कीच करावी लागलेली. पण शनी नंतर 2011ला शनीची जी नंतर बुधाची सुरू झाली, तिथपासून नक्कीच उत्कर्ष त्यांचा झालेला असणार. आहे ना, हे गुरु आणि केतू जे आहेत ना मॅडम, ते हो, उदय हो, बिंदूवर पण आहेत. तर ते 45व्या वर्षी म्हणजे साधारण 2022 बुधात राहूची दशा. आता बुधही चांगला, राहू पण, म्हणजे ह्या हो, राहू नाही, क्षेत्रासाठी चांगलाच आहे. हवाच आहे ना आपल्याला. आवाज आणि इंडस्ट्रीला राहू पाहिजेलच. हो, मग त्याच्या पुढे आदान बिंदू पण आला 46व्या वर्षी, तेव्हा हे बुधात राहूचीच दशा होती म्हणजे. आणि हा शुक्र पण त्यांचा अभिषेक बिंदूवर आहे, म्हणजे चांगल्याच ह्याच्यावर. ते तर नाही, ते आपल्याला ह्या असं सगळे बिंदू पद्धतीने. छान लागतात, ते नाही असं नाही. हो, आता माझ्या ह्याच्यावर काही येत नाही म्हणून ते असं नाही. अच्छा. पण हा नंतर जेव्हा मी पत्रिका सोडवतो ना, तेव्हा हे हा बिंदू लावले ना, हा. बिंदूवरून तुमचे एक एक बिंदू आपोआप सुटत जातात. हो कधी हो तुमचं उदय हो होतोय, कधी हे होतं, कधी राजबिंदू, हो ना. म्हणजे हा, यशस्वी म्हणजे आपण कधी होता जातकाला पण माणसाला. असं सांगू शकतो ना, आपल्याला हो, हे हो. जे सर्वतोभद्रमध्ये हे बिंदू दिसतात ना, तर आता दिसतात आणि उदय किंवा वयही काय तो दिसतं. आला, तर मग समजा त्याच वेळेस तो उदय बिंदूच आपला ऍक्टिव्हेट झाला असेल, तर आपण ऍक्टिव्ह त्यांना होतो. सांगू शकतो की ह्याच हो, वर्षी काम होईल. किंवा थोडं हो. पुढे जात असेल तो बिंदू, पुढे तर त्यांना या काळात तुम्हाला जास्त सक्सेस मिळेल, असं पण सांगू शकतो की नाही. हा. हो, नक्कीच सांगू शकतो. नाही, सरांनी ज्या ज्या गोष्टी शिकवल्यात ना, त्या सगळ्याच उपयुक्त सगळ्या आहेत. एवढ्या कुठलेच आपल्याला. नाही, एक जे आपण शिकत जातोय ना, नाही, मग त्यातून पत्रिका आपली दृष्टी आपल्याला पण बदलते. म्हणजे 100% कडे पण हो, नेण्यासाठी हो. खूप उपयोग होतो त्याचा. खूप म्हणजे उपयोग, असं खूप होतच उपयोग. नाही की अरे ह्याचं उत्तर मिळत नाही, त्याचं ठीक आहे, हा. इथून नाही मिळालं हो, इकडनं बघा, इकडनं नाही मिळालं हो. तर इकडनं बघा. असं. सगळ्यातून नक्की मिळत. पण आता एवढंच आहे की फोकस आपल्याला पटकन हे होतोय, एवढंच. हो हो. म्हणजे कुठे जावं आपण, आपल्या प्रश्नाचं अडकलेलं उत्तर हा, कुठे मिळेल हे तर आपल्याला पटकन हा. लक्षात येतं ना. आता लक्षात येतं. हळदणकर मॅडमनी, मी तो सांगणार होते पॉईंट, पण मी म्हटलं आता हळूहळू त्यांनी एकदम पटकन कसं ग्रास्प केलं की नाही. चंद्र, सूर्य, हो, शुक्र, हो. बुध, शनी, एवढे हो, मंगळ, म्हणजे सगळे इतके ग्रह जर हो, हो. तुम्हाला इथशाल सगळेच आहेत योगात ना. आहे, तर काय प्रॉब्लेमच नाही हो, ना. प्रॉब्लेमच नाही ना, आयुष्यभर प्रॉब्लेम नाहीये. हा, फक्त गुरु कुठे त्रास देईल जेव्हा ग्रह समोर येईल, हा. तेवढाच. हो ना, हो ना. तर ते आता अप्स ते अँड डाऊन होणारच ना आयुष्यात, प्रत्येकाच्या त्याच्यात कुठे ना जास्तच कुठेतरी होतात ना. होणार. आणि त्या ह्याच्यात तर अपडाऊन्स असतातच. कायम तुम्ही कामात असताय असं नाही. आणि बाकीचे पण आहेत की, आजार पण आहे, अंक आहे, तमक आहे, घरचे. असं होत नाही, तुम्हाला काही ना काही नाही कारणानं थोडं मागे यावं लागतं, परत पुढे जावं लागतं. असं होतं. मुळात पंचमेश शनी खूप चांगला, म्हणजे खूप लाभस्थाना सुंदर. आणि हो, राजराशीत, म्हणजे राजी तो कसं राशीत आहे. स्लो बट स्टेडी, म्हणजे असं तो हळूहळू पण असं काय हो, म्हणायचं, नाही, कायम स्थिरता देईल. स्वरूपी. आणि न्यायशात आहे ना. होय, तेच ना. हो, त्यामुळे तशा भूमिका सुद्धा करू शकतात ना. करतात करतात, होय. हो, जजच्या याच्या त्याच्या अशाही भूमिका हो, करणार केलेले करणार. असतील सगळे. हो, हा, नक्कीच करणार. येस. मॅडम, इथे 6-12 मधून पण एक राहू केतूचा हा गैरकमजोर योग होतोच ते तसा, पण त्याच्यामुळे कसं त्यांना टिकून राहण्याची आणि म्हणजे असं काय म्हणतात ना, प्रतिस्पर्धेवर मात करून किंवा हो हो, आपलं नाव चतुरात असं, हा, टिकवण्यासाठी स्पर्धेत म्हणजे त्यांना ती काय. शक्ती हा, मिळते, म्हणजे हे मिळतं, पॉवर मिळते. मिळेल मिळेल. सगळ्यांनी छान छान सांगितलंय, असंच सांगा. अजून कोणाला बोलायचं असेल तर बोला. पोद्दार मॅडम वगैरे नाही आहेत का कोणी? पाटील मॅडम नाही दिसत आहे.
मग D9 लावूया का? झालं ह्याच्यावरचं सगळ्यांचं बोलून? हॅलो. हो मॅडम, लावा. चालेल चालेल. हा, नाही, कोणाला जर बोलायचं असलं तर म्हणून मी थांबले होते. हे बघा, D9 इथे पण मीन लग्न चाललंय, ते जरुरी आहे. मेषेचा चंद्र. ते पण हा मिथुनेचा राहू म्हणजे भूमिकेत विविधता असं पण चांगलं दाखवतोय. मीन रास म्हणजे मीन लग्न आले ते चांगले, भावनिक संवेदना असं. मूळ लग्नेश शुक्र दशमातच गेलाय ना, हो, केतू आणि राहू तो तर बरोबर. चांगलंच आहे. त्यामुळे तेही फिल्म इंडस्ट्रीला चांगलंच झालं, कारण राहूची दृष्टी आहेच ना शुक्रावरती. तिथे तो आलेला आहे आणि शनी रवी एकत्र आलेले आहेत. ते पण वृषभ राशीत आहे, म्हणजे वृषभ रास सुद्धा आहेच ना, शुक्राचीच आहे. त्यामुळे तिथे परत शनी रवी एकत्र आलेलेच आहे. चंद्र मंगळही परत मेषेत आणि समोरासमोरच आहे. मंगळ गेलाय शुक्राच्या राशीत, तोही चांगलाच आहे. बुध परत उच्चेचा आहे, म्हणजे उच्च नवमाशी आहे. हो, इथे सप्तमातच आहे ना. बरं, सप्तमात आहे ना, म्हणजे ती स्थानं पण चांगली आहेत. म्हणजे त्यांना जे आपल्याला एका कलाकारासाठी हवंय D1 मधून तर हो, आपल्याला दिसलं, पण D9 मध्ये म्हणजे इथे त्याची पण दिसतंय, इथे अजून पण म्हणजे दिसतंय. आपल्याला मिळाली. आता हा बुध इथं उच्चीचा म्हणजे ते संवाद उच्चेचा आहे. कौशल्य किंवा संवाद काय त्याच्यासाठी बरोबर. चांगला झाला. शुक्र पण हो, चांगला हो. झाला, म्हणजे शुक्र चांगला तर हो. हवाच, त्याच्याबद्दल वादच आवाज नाही. आवाज हो हो. राहू पण, म्हणजे सगळेच ग्रह आवश्यक सगळेच आहेत असे लग्नेश ह्याच्याप्रमाणे. पण लाभामध्ये आहे, तो होय, पण मकर. हो, मकरेचा गुरु पण चांगला आहे ना, म्हणजे हो. चांगला. मकर राशीतलं, म्हणून इथे पण आपण असं म्हणजे धीर गंभीर असं भूमिका दुर्गामध्ये. करण्यासाठी किंवा हो. ज्येष्ठ कलाकाराच्या हो. भूमिका करण्यासाठी चांगला असं म्हणू शकतो. आणि पृथ्वी राशीचा असल्यामुळे तो किती पडला तरी उठून हा, पुन्हा उभं राहणार. उभा राहणार आणि उभं राहणार. सौंदर्याचं हे देणारा असा पण आहे तो. होय. स्थिरता देणारा, सौंदर्य देणारा. आणि इथून पण म्हणजे सूर्य शनी जरी ऋषभ नवमांशात आहे तर हे एकत्र म्हणजे सुरुवातीला संघर्ष आपल्याला या आहे. मधनं हो. पण दिसतोच आहे. हो हो. संघर्ष आणि करून चंद्र येते पण आणि परत तृतीय स्थानातच आहे ना, म्हणजे स्वतःच्या हो. पराक्रमाने स्वकर्तृत्वावरतीच वरती नक्कीच आलेले आहेत. येस. पादनकर मॅडम, तुम्ही चंद्राबद्दल काहीतरी बोलत होता. नाही, तो मेषेचा चंद्र चंद्र ना. धनात बसलेला असल्यामुळे हम्म. आर्थिक फ्लो पण त्यांना चांगला असणार आहे. आहे, इकडनं मंगळाची दृष्टी पण त्या स्वतःच्याच राशीवर हो येते हो बघा. हो आणि एक हो. जिवंत अभिनय जे म्हणतो ना चंद्र आपल्याला, आणि मेषेचं असल्यामुळं त्या भावना कशा तीव्र अशा तीव्र भावना हे करणं, आणि वाणीत पण थोडा असं वाणी म्हणजे उत्कट कडक पण आणि स्वरूपाचा. प्रभावी पण अशा टाईप पण, कारण मंगळाची पण दृष्टी आहे ना तिकडे. हो. मेष तिकडे असल्यामुळे म्हणजे याच्यातून धन मिळणार ते त्यांना कळते आहे. येस. म्हणजे सगळ्या अंगाने ही पत्रिका हा जातक म्हणजे कलाकार आहे असं सुटते. हा. हो. आपण इथे प्लुटो वगैरे विचार नाही करत, पण इथे ना म्हणजे हे चतुर्थात म्हणजे कर्क नवमांशी प्लुटो पण आले बरं का. तर मग इथे पण आपण त्याचा काही वेळेस कसं सायको भूमिका अशा करतात ना, म्हणजे थोडं
वेडसर किंवा काय अशा पण म्हणजे ह्या हो हो नाटकांनी हो केले असतील आपण असं म्हणू शकतो. किंवा ह्या प्लुटो कसं ट्रान्सफॉर्मेशन देतो की नाही, म्हणजे स्वतःला ती भूमिका करण्यासाठी पूर्णपणे म्हणजे असं झोकून बदलून देणार टाकायचं, म्हणजे झोकून त्या देणार झोकून देणार भूमिकेशी अगदी काय म्हणायचं, समरस होऊन काम करायचं असं. आणि इथं हर्षल पण आलाय ना हो मीनेमध्ये. हो ना. तोही पुढे तो पण नेळाला चांगला अत्यंत म्हणजे अचानक असं काही गोष्टी अचानक देतो किंवा हो यश देईल किंवा असं थोडस वेगळ्या प्रकारच्या भूमिका असं. हो हो एखाद्या कलाकारासाठी एकदम टेलर मेड पत्रिका आहे मॅडम, एवढं परफेक्ट. आता आपण कलाकारांच्याच पत्रिका घेणार आहोत ना मॅडम. सरांनी तो विषय म्हणजे दिला ना, सगळे आता ह्या ग्रह लोकांना ते द्यायचंय ना परीक्षा, तर सगळे त्यांना एवढे हा perfect विषय दिलाय की नाही कलाकार. मग आपण आता वेगवेगळ्या कलाकारांच्या पत्रिका घेत जाऊया. फक्त इथे नाव डिस्क्लोज नाही करायचंय म्हणून हो हो हे नको हे करायला. बाकी नाही नाव आपण नाही हा नाव द्यायचंच नसतं ना, त्यामुळे नाही प्रश्न हो येत ना हो ना. नाही, आपण इतर वेळेस पण असं आपल्याकडे पत्रिका आलं तर नाहीच देत कोणाचं कोणाला हे नाहीच करायचं ना, आपले नाही ते नाही फिक्सच आहेत ना. नाहीच देत ना आपण. होय फक्त होय. पुरुष का स्त्री एवढंच सांगतो ना. हम्म. बघा अजून ह्याच्यावर कोणाला काय बोलायचं तर, नाहीतर मग D10 पण लावूया. हो. आज मी केपीत नाही गेले बरं का, तुम्हाला नंतर वेळ असला तर कोणाला त्याच्यावर काही बोलायचं तर बोलू शकता. मी काय झालं विसरलेच, कशी काय विसरले काय माहिती काढता काढता. नाही मला याच्यावर काहीच नाही, बाकीचं काहीच काढता येत नाही, फक्त ही पत्रिका अच्छा. काढता येते. हा हम्म. हा. तर ठीक याच्यावर आहे, हे आपण नाही ना, डिटेल असं बघूया. नाहीये. मग मला हा. समजा हे झालं तर, कारण आपण आत्ता आत्ता शिकलोय ना, म्हणून बाकी काही हो नाही. हो इथूनही आपल्याला हे हे सगळं असं दिसणारच, म्हणजे शनी हो हो असेलच, म्हणजे संघर्ष हो हो दिसणार. राहू आता तिथे आपल्याला हा राहू तसं इकडे उपयोगी पडेल म्हणजे. हो हो हं. लावूया का डिटेल? झालं का हो ह्याच्यावर चालेल सगळ्यांचं? चालेल चालेल. स्वाती मॅडम तुम्हाला काय बोलायचंय का? नाही, तेच मी सांगत होती, लावूया आपण लावूया. ओके ओके, थँक्यू. थांबा जरा, आहे का? येस, हे बघा ही डिटेल. इथे पण हो ती तीन लग्न मीन आलं, लग्नाचीच आहे. हो शुक्र मीन आलं. लग्नाचीच आहे. हो ना, शुक्र आला परत, म्हणजे ही ह्याच्या साधारण नवमास सारखीच जवळजवळ आली, सारखीच थोडीफार आहे सारखीच वेगळी. आहे. हा. हो हो हम्म. फक्त आता गुरु शनी परत तुळेत गेलेच हो. आहे. चंद्र केतू वृषभेत आलेलेच आहेत. राहू वृश्चिकेत पहिल्यासारखा म्हणजे वृश्चिक रास जी आहे ती पण चांगली झालेली आहे. इथे उलट सगळे ग्रह छान विभागून आलेले आहेत. चांगलं. येस, म्हणजे म्हणजे आपण विविध डिटेल भूमिका नाहीतरी विविध याच्यासाठी भूमिका बघणार हो ना. हा, म्हणजे एक्झॅक्ट ते करिअर काय बघणार. हम्म. हो शुक्रही परत दशमात आहे. समोर रवी आलेला आहे. होय होय. बुध सप्तमात उच्चेचा आहे. बुध आहे. हा, चंद्र इथे हा राहू पण चंद्र पण चांगला ना, म्हणजे भाग्यातला राहू असं ग्लॅमर हो सिनेमातून म्हणजे त्यांचं भाग्य उदयाला येईल हो असं पण आपण म्हणू शकतो. चंद्र पण उच्चच आहे. चांगलं आहे. इथे आणखीन छान झाला ना हो वृषभेचा, म्हणजे दिसणं होय. वगैरे जसं इकडं दिसतं तसं हो, इकडे दिसतंय ना. इकडे पण दिसतंय. येस मॅडम. ते परत दशमात शुक्राबरोबर प्लुटो आहे, तर म्हणजे पूर्ण जसं तुम्ही म्हणालात की ट्रान्सफॉर्मेशन पर्सनॅलिटी मध्ये हो. आणि वेगळ्या प्रकारची एकदम भूमिका करणं असं. येस, म्हणजे अगोदर आपण बघितलं तर ह्या पिक्चर मध्येही, तर एकदम दुसऱ्या ह्याच्यात बघितलं तर ही एकदम असं म्हणजे वेगवेगळ्या सगळ्याच प्रकारच्या भूमिका अशा.
तर हे प्राण साहेबांची बघा, तुम्हाला आपण सुरुवातीला, आपण लहान असताना म्हणजे जास्त करून सुरुवातीला एक हो व्हिलन असंच एक शिक्कामोर्तब असंच झालं होतं. होतं. हो पण हो जंजीर मध्ये त्यांची केवढी सुंदर आहे, उपकार हो मध्ये पण सुंदर सुंदर चांगलं होते आहे. सुंदर म्हणजे होते. हो किती असं खूप त्या हो. दोन्ही भूमिकेत केवढं अंतर पण आहे की नाही असं. आहे आहे. ओमप्रकाश पण आधी सुरुवातीला बघा, आपण लहानपणी कुठले पिक्चर, तर त्याच्यात पण थोडं असं निगेटिव्ह टाईप जास्त त्यांचं होतं. निगेटिव्ह पण जास्त मग होते नंतर रोल नंतर असं मग वडिलांची केलेले. किंवा अशी म्हणजे चांगल्या सॉफ्ट सॉफ्ट भूमिका केल्या नंतर त्यांनी. आणि ते सगळेच ग्रह म्हणजे विखुरलेले आहेत ना, त्यामुळे हो. सगळ्या विविधच हा. भूमिका त्यांनी ते केल्यात त्याच्यात. हे निश्चित येस आहे. येस येस. एका एक टाईपचं ठराविक भूमिका नाहीयेत. नाही नाही. आणि ती विविधता आहे ना मॅडम, म्हणून पण ते ह्या क्षेत्रात म्हणजे टिकले असं पण हो आपण ठीक आहे. म्हणू हो शकतो ना. हो नाहीतर तुम्ही नक्कीच एकाच ह्याच्यातनं गेलात तर मग तीच नाही मिळेल होत. असं नाही ना. की हम्म. हे कसं व्हॉट एव्हर जी भूमिका येईल त्याचा म्हणजे स्वतःला इतकं त्यांनी ट्रान्सफॉर्म करून टाकलं, म्हणजे त्या भूमिकेशी एवढं एकरूप होऊन त्या भूमिका म्हणजे सादर केल्या, त्यामुळे मग त्यांना ते कामं पण असे मिळत जाणार की नाही. हम्म. बोला, अजून कोणाला काय बोलायचं असेल तर. हे बघा, मी केपीची पत्रिका काढली, मला लावता नाही येणार, पण लग्न त्याचा सबलॉर्ड शुक्र आलाय बरं का, म्हणजे झालं आपलं कन्फर्मेशन झालं झालं की इथे कन्फर्म झालं. हो हो सूर्य सबलॉर्ड बुध आलाय, तोय चांगला आहे. ह्याला सॉरी, चंद्र, त्याला गुरु आलाय, मंगळाला मंगळ सबलॉर्ड आलाय, हो बुधाला शुक्र आला परत, त्याच्यानंतर हो गुरुला शनी आला. म्हणजे ते आपण संघर्ष वगैरे असं म्हटलोच ना, तिथे पण म्हणजे हो ते कधी पण आपल्याला आलं. तिकडे दाखवतातच आहे. हो त्याच्यानंतर शुक्राला राहू. आता हा राहू म्हणजे कसं, त्यांना विविध भूमिका करण्यासाठी म्हणून आपण हो हा हो. हा म्हणजे योग्य, मला मला तरी असं वाटतंय. सॉरी, नाही नाही शुक्राला. शुक्र मुळातच हा, राहूच्या ह्याच्यात म्हणजे फिल्म हो लाईन ही पक्की हो झाली ना हो उलट. ना. आणि हो शनी पण राहूच्या ह्याच्यात आहे. राहू स्वतः केतूच्या ह्याच्यात आहे, आणि केतू परत शुक्राच्या सबलॉर्ड मध्ये आहे. हो. म्हणजे सगळे सब पण चांगले हो, मिळालेले चांगले आहेत. चांगले आहेत. सगळे सब नाही मिळाले. शुक्रानेच जास्त ऑक्युपाय केलंय. हो, आपोआप ऑक्युपाय केलं. येस हो मॅडम. आणि राहूने जरी केलेलं असेल तरी राहू त्या इंडस्ट्रीला तो चा तिथे कारकच आहे. आहे आहे नाही, आहे. आणि अभिनयासाठी आक्रमक अशी भूमिका घेणारा हो हो. किंवा जास्त बळ पुरवणारा हा. अभिनयासाठी किंवा असा डिटेक्टिव्ह तिचा अशा आहे. टाईपच्या हा. भूमिका करायला. आणि मग ते हे आपलं भावमध्य काढले, म्हणजे घरांना जे आलेत ना, तर प्रथम हा. स्थानाला शुक्रच आला परत, सबलॉर्ड. द्वितीय स्थानाला गुरु आलाय, तृतीय स्थानाला सूर्य आलाय, चतुर्थाला शनी, पंचमाला चंद्र, सहाव्या म्हणजे सिक्स स्थानाला आपल्या शुक्र आलाय, सप्तम स्थानाला चंद्र आहे, अष्टम स्थानाला शनी आहे, नवम स्थानाला म्हणजे भाग्यस्थानाला शुक्र आहे, दशम स्थानाला बुध आलाय बघा, चांगला आहे. आणि लाभस्थानाला म्हणजे 11व्या स्थानाला राहू, आणि व्यय स्थानाला परत बुधच आलाय. म्हणजे आपल्याला इकडनं आपल्याला ते मुळात पण. DON हो वरूनच पत्रिका सुरू. स्थानाला शुक्र आला ना मॅडम. होय होय होय. हो हो. हम्म. तर म्हणजे ही पत्रिका आपल्याला सुटलीच, पण आपण अजून आपलं काय म्हणायचं, शिक्कामोर्तब कन्फर्मेशन केलं. साठी हो हो आपण असं हम्म. वेगवेगळ्या म्हणजे कुठल्याही तुम्ही पत्रिकेत जा, D9 मध्ये जा, D10 मध्ये हो जा, नाही तर कुठेही जा. सगळीकडनं ते हा म्हणजे कलेसाठी ही पत्रिका चांगली आहे. हो.
आता कला वेगवेगळ्या पण आपल्याला त्या फिल्म इंडस्ट्रीच्याच लोकांच्या घ्यायच्यात, नाहीतर अजून पण असेल वेळ तर आपण पुढे वेगवेगळ्या पण घेऊ शकतो ना. म्हणजे आता कला किती वेगवेगळ्या टाईपच्या आहेत ना. हो हो गायक हो आहेत, हो संगीतकार, ते ह्याच्यात तर येतीलच. साहित्य कला झाली, हो वक्तृत्व कला आहे, पुष्कळ आहेत ना, सगळे 64 सगळे प्रकारच्या कला आहेत. कलाकारच हो, आहे ना, विषय हो. कलाकार हाच विषय आहे ना. हा, कलाकार आहे, पण रंगमंचावरील कलाकार आहे मला वाटतं असं आहे मॅडम. का? असं माहित मला नव्हतं वाटतंय. मला. बघूया सर काय हा म्हणतात, पण मला हा असंच हा वाटतंय की म्हणजे हे रंगभूमीवरील कलाकारांना आपल्याला, म्हणजे त्यांना ह्या लोकांचा विषय हो, ह्या वर्षी आता ज्या कोण मग बसतील ना तेच ह्या ते कमिटीत. नक्की विचारलं पाहिजे. मग तसे हा, कलाकार हा, असतील तर मग आपण सगळ्याच प्रकारचे कलाकार आपण घेता हो, येतील. आता एकदा सुरू केलं ना तर आपण काय हो पाच हो. सहा पत्रिका घेऊन नाही थांबणार. नाही नाही जेवढे नाही, जास्त भरपूर लागतात. मिळतील ना पत्रिका, तर तशा हो घेऊया ना. मग नंतर हो हो वेगवेगळ्या टाईपच्या पण, म्हणजे नॉट ओन्ली रंग, म्हणजे भूमीवरच्या वेगळ्या अशा. हो. मग जे शास्त्री परीक्षा देणार आहेत ते डायरेक्ट अशा पत्रिका या वापरू शकतील? हो, का नाही वापरणार मॅडम, वापरू चालू शकतात ना. ओके. इथे काय आपण त्यांना हे काय म्हणून म्हणत नाहीये ना की आमचं तुम्ही हे घेऊ नका किंवा काय. नाही नाही आता नाही नाही, काहीतरी कुठल्याही पत्रिका हो, तुम्ही कुठल्याही घेऊ करू शकतात ना. शकतात. हा, आणि एकदा तुम्हाला ह्या एक दोन याचा हे होत गेलं ना, अभ्यास झाला सवय ना, घेतली की मग तुम्ही हा, तुमच्या पण जोडत जाऊ शकता ना. हो, 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 म्हणजे इथे एक कलाकार म्हणून झालं, म्हणजे आता सिने कलाकार झालं, तर दुसरे पण तुम्ही हा, 2-3 पत्रिका तुमच्या तुमच्या घेऊ शकता, लावू शकतात. हो, हो. एकदा इथे कळलं ना की पत्रिका अशी अशी आहे, हा, म्हणजे हाऊ काय टू कुठे रीड, काय. म्हणजे असं हा. एकदा कळालं की मग तुम्ही पण हे करू शकता. आणि ह्या आपल्या सुद्धा घेतलं तरी आपण काय हे नाही हो करत आहोत ना की हे, जेव्हा जर असं असेल की ह्या हो आमच्या नाही घ्यायच्या, तर मग हो हो. कोणी नाही घेऊ शकत. नाही नाही, तसं म्हणजे हा, आमच्या वेळेला तरी नव्हतं, आता हा, असेल की नसेल, पण नाही पण नसेलच हं, मॅडम. हा, बघा. आणि परत 150 कुंडल्यामध्ये सुद्धा या कुंडल्या तुम्ही घालू शकता. हा, आपण हे हो आधीच्या सुद्धा आपण ज्या ज्या हो वापरल्यात हो ना, हो म्हणजे हो त्या हो सुद्धा हो तुम्हाला जे काय द्यायचं असतं ना, 150 कुंडल्यांचं काय हो म्हणतात हो ते, या हो. मॅडमलाच आणि माहिती आहे, त्यांनी परीक्षा दिली नाही आहे. नाही हा, नाही, सरांनी इतके विषय आपले घेतलेत हो, ना, की हो, आता हो, मेडिकलचं घेतलं, मग हो, मेडिकलमध्ये एकदा आपल्याला कळलं की हे मेडिकलचं काय आहे किंवा काय हा, बघायचं, तर हो, मेडिकलचे तुमच्याकडचे पण असतात ना, डॉक्टर हो, लोक तुमच्याकडचे असतात. हो, म्हणजे ती हो, एक घेतली तरी 5-6 तुमच्या स्वतःच्या घेऊ शकता ना तुम्ही. बरोबर आहे, हा, बरोबर आहे. म्हणजे असं हे नाहीये की हा एवढाच आहे, भरपूर लागतात त्यावेळेला. त्यामुळे जसं असेल तसं कॅप्टन घेतलेलं आहे, नेव्हीचं. पायलट पण नेव्हीतले बघितले. त्यांचं फक्त ना त्यांचं फक्त एवढं म्हणणं असते की तुम्ही रेडीमेड ना ऑनलाईन असतात ना, त्या हा, पत्रिका तुम्ही घेऊ नका. बाकी तुम्ही कुठल्याही घेतल्या तरी चालतात. कारण त्यांना ऑनलाईन थोडं हा ही म्हणजे आपलं एक ऑनलाईनच नाही होणार का मॅडम? ऑनलाईन म्हणजे आता कसं असतं की आता शाहरुख खान, अमिताभ हे कसे नावाला हा ह्यांच्या ऑलरेडी सोडवलेल्या पत्रिका आहेत. मग ते तिकडे तुम्ही हा रेडीमेडच घेणार ना, तुम्ही स्वतःच हा डोकं नाही चालवणार ना हा, ह्याच्यामध्ये. हो हा, हो 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 हा, मग तुम्ही अशा सर्चवर की ज्या कोणी सोडवलेल्या नाहीत आणि हो त्या तुम्ही स्वतः सोडवून मग तिथे तुम्ही दाखवायचे की का दाखवा. कलाकार झाला, कुठले ग्रह होते, काय योग होते तेच असं. तेच. आम्हाला पण दिव्यांगांच्या पण होत्या ना आता ऑनलाईन, असे काही दिव्यांग आहे ज्यांना राष्ट्रपतीकडून पुरस्कार वगैरे मिळालेले. हा, हा, मग तशा ते घ्यायच्या नाही. तुम्ही तुमच्या आजूबाजूला सर्च करा, बघा, हो भेटा. त्यामुळे काय होतं, तुमचा पण कसं होतं, एक अभ्यास. सोशल हा, नेटवर्क, हा, हम्म. लोकांची ओळख येतं, लोकांमध्ये समाजामध्ये काय प्रॉब्लेम येते कळतात. हा त्यांचा उद्देश असतो की तुम्ही घर बसल्या तुम्ही मोबाईलवरून इन्फॉर्मेशन हे करू नका. तुम्ही लोकांमध्ये जा, मिसळा आणि तिकडून इन्फॉर्मेशन घेऊन मग तुमचा प्रोजेक्ट कम्प्लीट करा. आणि त्यांची व्याख्यानं असतात, व्याख्यानामध्ये पण ते सांगतात ओके. काय ते अजून माहिती असेल ना कसं कसं करायचं ते. आणि हम्म. प्रत्येक विषय हा वेगळा असतो ना, मग तो कसा तुम्ही प्रोजेक्ट केला पाहिजे, काय त्याच्यासाठी कशी इन्फॉर्मेशन घेतली पाहिजे, काय इन्फॉर्मेशन घेतली पाहिजे, हे सगळं ते सांगतात. म्हणजे माहिती परीक्षेच्या वगैरे. आधी व्याख्यानं असतात मॅडम? हो हो, आता व्याख्यान, आता त्यांनी विषय दिलेत की नाही, आता ते पुढच्या महिन्यात वगैरे व्याख्यान अच्छा. सुरू करतील. ते पण मग आता ते कलाकारांचं कळणार कसं आपल्याला, म्हणजे ते त्यासाठी आधी काय आपलं फॉर्म बिम भरायला ऍडमिशन लागतो का? घ्यायला लागेल ना. हो, फॉर्म भरायला लागतो, संस्थेतून फॉर्म भरायला लागतो. मग त्यांच्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड करते आणि त्या ग्रुपवर सगळी अच्छा. इन्फॉर्मेशन येत असते. परिषदेकडून त्यांना इन्फॉर्मेशन जाते आणि ते आपल्याला शेअर करतात की हम्म. या तारखेला हे व्याख्यान, ह्या तारखेला आहे, या सरांचं आहे. आणि मेन म्हणजे ना, आधीच ते जेव्हा व्याख्यान समजा 8ला असेल तर 15 मिनिटं अगोदरच त्याच्यामध्ये तुम्ही लॉग इन करून ठेवायचे, कारण फक्त त्यांच्यामध्ये ना 100च ते ऍड करतात. 100च्या वर ते घेत नाहीत, म्हणजे त्यांनी ते लिमिटच ठेवले. आणि हम्म. अशी परीक्षा देणारे ते कितीतरी असतात. त्यामुळे कसं असतं, कधी कधी ते झूम इन मीटिंग मध्ये आपल्याला एंट्री पण मिळत नाही.
असं होतं. त्यामुळे ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांनी व्याख्यानाच्या वेळेच्या 15 मिनिटं अगोदर लॉग इन करून ठेवा. मग त्या ते 150 ज्या परी पत्रिका असतात त्या अगदी हा म्हणजे हा थोड्याच लिहायचं असतं का? म्हणजे एक त्यांचं ते पान मी बघितलंय कसं असतं ते फॉर्मॅट. हा हा तर ते तेवढंच लिहायचं असतं का? म्हणजे का पाठी पुढे पाठी पण लिहायचं असतं असं काय आहे? तर तेवढंच जेवढं त्यांचं पान आहे. त्यांचं ना प्रत्येक वर्षी ना हा बदलतं काही नाही मॅडम. का ते प्रत्येक फॉर्मॅट मध्ये चेंजेस असतात का बदलतात ते ना प्रत्येक वेळी ना 150 कुंडलांचं फॉर्मॅट पण चेंज करतात आणि प्रोजेक्ट बद्दल पण चेंज करतात कधी कधी परीक्षेबद्दल पण चेंज करतात. मग ते जेव्हा तुम्ही हे सगळं लेक्चर ऐकाल ना ते 150 कुंडलांबद्दल पण सांगतात काय करायचं कसं बाइंडिंग करायचंय आणि काय फॉर्मॅट आणि ते पण ते पाठवतात की 150 कुंडला तुम्ही कुठल्या फॉर्मॅट मध्ये त्या लिहिल्या पाहिजेत. ते पण ते संस्था चालकांना पाठवतात. मग ते फॉर्मॅट आपण घ्यायचं ते प्रिंट काढून त्याच्यामध्ये फिलअप करून मग ते 150 कुंडले करायचे असतात. मग ते ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांनी आधी फॉर्म भरून ते संस्था चालकांकडून 150 कुंडले फॉर्मॅट पण मागून घ्या. अच्छा, म्हणजे आता फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली असेल का? हा झाले असेल. अच्छा. फॉर्म म्हणजे कसं असतं आता आमच्या संस्थेकडे आता ज्यांना ज्यांना परीक्षा द्यायची आहे, त्यांनी नावं द्यायची मग तेवढेच ते फॉर्म त्यांना देतात. 10 मुलं बसणार असेल तर 10च फॉर्म देणार म्हणजे असं असतं. मग ते आता त्यांचं चाललंय प्रोसिजर. थोडा आवाज येत असेल थोडे गेस्ट आलेत म्हणून मी हे करत होते अनम्यूट करत होते हा तर म्हणलं आता या माहितीसाठी अनम्यूट बॅकग्राऊंड करायला मध्ये पाहिजे आवाज. सॉरी तुम्हाला तर त्रास असू होत द्या असेल असू आवाजाने तर चला ठीक आहे. मग काय करायचं? बंद करायचं का कोणाला बोलायचंय अजून? मॅडम एक मिनिट बोलू का? हा एक मिनिट बोला बोलू का? बोला बोला बोला. हा त्या कोणा म्हणजे ज्यांना कोणाला परीक्षा द्यायची आहे ना हा त्यांना सरांनी ग्रुपवर आपल्या टाकलं होतं संस्थांची नावं. अच्छा पुण्यामधले संस्था, मुंबईमधल्या संस्था, डोंबिवलीच्या संस्था सरांनी सगळं टाकलं होतं ग्रुपवर आपल्या. बर त्यामुळे जर कोणाला परीक्षा द्यायची असेल तर तुमच्या तिथल्या म्हणजे कुठली संस्था असेल तिथं तुम्ही कॉन्टॅक्ट करा. हा स्वाती हे मॅडम सांगायचं आहे होतं ना? मॅडम. हा हा ऐकलं हा ठीक. ऐकलं. ठीक आहे, बघते मी ग्रुपवर. माझ्या एक बघा तो ऑल द रिझल्ट बेस्ट. टाकला होता सरांनी त्याच वेळी टाकलेलं का? मागे रिझल्ट टाकला होता त्याच वेळी टाकलेलं का? सरिता मॅडम. हो तेव्हाच सरांनी टाकलं होतं कोणाला द्यायची असेल तर तुम्ही अच्छा. या संस्था आहेत म्हणजे पुण्यातल्या या, मुंबईतल्या या, डोंबिवलीतल्या या. सरांनी टाकलं होतं त्या संस्थांची नावं वगैरे सगळं. तुम्ही अच्छा एकदा चेक करा म्हणजे तुम्हाला हा दिसेल हा. ते. कोणत्या आपल्या वेदांग ज्योतिषवरती आहे कशावरती आहे ते? नाही ह्या मला असं ताजिकवर वाटतं ताजिकवर ता- असेल ना सरिता ताजिकवर. हा तेच हो मी रिझल्ट पण ताजिकवरच बघितलेला. होतं. हे ह्या मुलींचं ताजिकवरच आपण होतं. अभिनंदन केलं ना ह्या भट मॅडम, शर्मिला हा हा. मॅडम, त्याच वेळेस मला वाटतं सरांनी टाकलंय ना मॅडम तो, कारण रिझल्ट पण टाकला होता की नाही? हा हो 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 हो. सरांनी त्याच टाकलेलं हा ताजिकवरच टाकलेलं. हा ताजिक ग्रुपवर. ताजिकवरच असेल बहुतेक, मला पण तसंच वाटते. तुम्ही आता ताजिक मध्ये आहात म्हणजे त्या ग्रुपवर असालच ना स्वाती मॅडम? हो आहे आहे. मी बघितलेला पण ते नाही बघितलं. मला रिझल्ट बघितलेला आठवतो तर ते हा असेल हा तिकडेच बहुधा. तर तो तुम्ही काय मला करा कदाचित नाही. नंतर त्याची प्रिंट काढा ना, म्हणजे त्याच्यात सगळे ह्या म्हणतायत ना, म्हणजे त्या हा हा बरोबर. सगळ्या प्रिंट काढली ना आणि समजा ते छोटं हा अक्षर असेल तर A3 मध्ये काढा म्हणजे मोठं त्याला हे होईल. तसं झूम हा करून आपल्याला बघता येतं पण प्रिंटवर कसं नाही झूम बरोबर. करणार आपण? तर म्हणून ते A3 नाही मध्ये बरोबर. काढून ठेवली तर तुम्हाला एक्झॅक्ट ते सगळे ऍड्रेस रेफरन्सला पण बरं पडेल. बरोबर. किंवा मग थँक्यू सरांशी मॅडम. नंतर बोलू पण शकता. आता तुम्ही ज्या भागात आहेत तर तिथे कुठे आहे का हा किंवा काय? हा हा. ओके. चला मग मी आता काय शेअरिंग स्टॉप करते. आपलं सगळं झालंय. तुम्हाला मला पण छान वाटलं सगळ्यांनी जे जे म्हणजे काय बोललात किंवा सांगितलं आपले आपले मुद्दे, तर एकदम छान सांगितले. सगळेजण चांगले ट्रेन झालेत आता. मग काय करायचंय? बंद करूया की काय? हो हो मॅडम चालेल कुंडली मॅडम. चांगली वाटतं ना. निवडली. कुंडली मस्तच होती. कुंडली चांगली होती आणि परफेक्ट. अभिनयासाठी पोषक वातावरण कुंडलीत कसं दिसतं हे तुम्ही सुरुवातीच्याच ह्याच्यात चांगलं वर्णन केलं. त्यामुळे प्रत्येकाला व्यवस्थित दिशा मिळाली आणि सगळ्यांना चर्चेत भाग घेता आला. हे तुमचं कौशल्य आहे. अहो मॅडम तर माझं खूप काहीच चांगल्या नाही. सगळे नाही आपण मॅडम आहे ते सारखीच आहे. आहोत.
तर खूप चांगलं सुरुवात झालेली आहे शास्त्री विषयाला. बघा, पहिल्याच पत्रिकेमधून लोकांना शास्त्री विषयाच्या परीक्षेला बसावं अशी हो. उत्सुकता निर्माण झाली. Yes. ही चांगली गोष्ट आहे. धन्यवाद मॅडम. थँक्यू. आता सर आहेत का बघा, नाही तर तुमच्या सगळ्यांची मी खूप खूप आभारी आहे. तुम्ही एवढा वेळ काढून. धन्यवाद. छान क्लास हो, घेतला खूप तुम्ही. छान मॅडम. आणि आमच्यासारख्या नवख्या खूप लोकांना छान पण घेतलं. बोलायची संधी नाही हो, देतात. नवख्या नाही मॅडम. म्हणजे तुमचा असं नाही, म्हणजे चांगला अभ्यास आहे. तुमच्या पुढे आपला मॅडम, काहीच नाही तुम्ही नॉलेज, जे तरी काय पण आम्ही बोलता हिंमत ना, करतो. नाही अगदी म्हणजे त्याच्यात हे असतं तथ्य. असं काहीच कधीच बोलल्या नाही. कधी कुणाला पण वाटणार नाही की तुम्ही नवख्या आहात म्हणून. मला तरी नाही वाटत. फक्त मला ते सगळे तुम्ही बिंदू सांगतात ना, त्यासाठी मला वाटतं सर्वतोभद्रचा अभ्यास करायला लागेल ऐका ना. ना, हो ते ठीक आहे, काही मला हरकत नाही नाही. कळत ते आता ते. ऍडिशनल मला मिळतात ना, म्हणजे कारण आम्ही त्याच्यावरनं त्यांना ते किंवा आपण म्हणजे आता तो अभिषेक बिंदू झाला, मग तो शुक्राचा, मग ते असं आपल्याला काय म्हणायचं सांगड घालायला. तर तुम्हाला जर हवेच असेल ना, तर आपल्या चॅनलवर ते सरांचे सगळे लेक्चर्स आहेत किंवा हा, सर परत घेतात, सर्वतोभद्रचे. तेव्हा हो. तुम्ही बघाच. म्हणजे कसं ते सर्वतोभद्र तसं एका ह्याच्यात नाही बरं का, पण ठीक आहे, अभ्यास हा, करून मोठं करून आहे. सारखं सारखं ऐकून ऐकून होतं. म्हणजे ते कसं ते वयाप्रमाणे तिथे बिंदू दिलेत ना, तर त्याचा आपल्याला उपयोग. म्हणजे सर्वतोभद्र जर शिकलं ना, तर बाकीचं अगदी काही म्हणजे तेवढीच ती पत्रिका काढून आपण त्या जातकाला सगळं म्हणजे तिथे नक्षत्रांचा उल्लेख आहे, तिथे त्या सूर्यात नक्षत्रबिंदू आहे, चंद्रात नक्षत्रबिंदू आहे, तुमचे वेध कसे लागतात, मग कुठल्या ग्रहाला कुठला वेध लागला तर त्याचा परिणाम कसा होईल, असं सगळं आपल्याला सांगता येतं जातकाला. हो, हो. तर जसं ते तुम्ही आहे. सांगितलं 10व्या वर्षी इथे कर्मबिंदू होता. म्हणजे हम्म. ते सगळं त्याच्यातनं हा कळेल. हा, ठीक आता आहे, तो मी प्रयत्न करते बालकलाकार त्याच्यातनं अभ्यास आहे ना करायचा. जातक, तर मग मी हम्म. म्हटलं आपण जरा शोधूया की कसा काय बुवा झालाय तो बालकलाकार. मग मला तो बिंदू पण तिथे मिळाला ना, म्हणजे मग म्हणून मी एवढ्या ठामपणे सांगू शकले ना असं. हं. बरोबर. म्हणजे खूप त्याच्यातनं आय थिंक क्लॅरिटी येते खूप या हो, सर्वतोभद्रतून. येते येते. ते तर काय, सर्व तो भद्र शिकलं की मग सगळंच ते सगळ्यात काय म्हणायचं अगदी खूप म्हणजे खूपच छान. त्याचे मला तर हा, ते एक्सप्रेस पण करता येत छान नाही की छान. ते काय आहे, पण ते खूप 100% पॉवरफुल आहे, एवढंच मी सांगू शकते. ओके मॅडम, छान झाला आजचा क्लास. थँक्यू व्हेरी मच. सर आहेत का? हे आपलं कुलकर्णी मॅडम का बघते मी, नाही तर मग आपण आपल्याला पण येईल मला वाटतं बंद करता, पण त्याच्यासाठी मला आधी रेकॉर्डिंग स्टॉप करावं लागेल. हा, हळदणकर मॅडम तुम्ही पण आहात ना को होस्ट? सगळेच काय आहोत. करू मॅडम? मॅडम, नाही नाही. कुबल सर, हो हो, सरच बोला. होस्ट आहेत पण. हॅलो. हा बोला. हा मॅडम, काही क्लासमध्ये मी नव्हतो, तर हा, त्याची मला लिंक भेटेल का ऐका आपल्या? ना, माझं मनीषा कुबल नावाचं हे आहे काय चॅनल, तर तुम्ही त्याच्यावर जा. आम्ही प्रत्येक शनिवारचा क्लास झाला की तिथे मग मी त्या युट्यूब चॅनलवर हा आपला क्लास म्हणजे हे करेन. मग तुम्हाला तिकडनं मागचे सगळे बघायला मिळतील. ओके ओके, मनीषा कुबल. ओके, ठीक आहे येस मॅम. येस. थँक्यू मॅम. थँक्यू. धन्यवाद मॅम. थँक्यू. खूप छान झाला क्लास. खूप छान हो. पत्रिका घेतली आजची. खूप खूप थँक्यू धन्यवाद. मॅडम. थँक्यू. थँक्यू मॅडम. धन्यवाद मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू थँक्यू मॅडम. मॅडम. मला आपल्याला Thank you, बंद कसं madam. करता येईल? तृप्ती मॅडम येईल का आपल्याला बंद करता? सर खरं एक्झिट झालेले नाही आहेत, पण ते थँक्यू आय थिंक मॅडम. डायरेक्ट 6:30 मला वाटतं ते बघतील हा आता नाही, डायरेक्ट. असतात. आज आपला हा, आवाज ऐकला तेच. ना थांबूया का, तर हे पण आता ते सरांना पण पुढचा क्लास आहे, बरेच काम. मॅडम, आपल्याला नाही करता येणार आहे कारण सरच होस्ट आहे. तर बर, आपण बाहेर पडलेलं जास्त प्रत्येकाने बेटर लीव्ह होईल. झालं तर होईल ना प्रत्येकाने. मॅडम? होईल होईल. ठीक मी आहे, आधी ठीक काय आहे. हा, करते, स्वतः स्वतःहून रेकॉर्डिंग लीव्ह स्टॉप करावं करते, लागेल. नाही तर मग हो. रेकॉर्डिंग होणार नाही ना.